मला ना मागच्या वेळेमध्ये एका कस्टमरचा फोन आला की सर मला 5 लाख रुपयाचं पर्सनल लोन पाहिजे. मी 2 ते 3 बँका ट्राय केल्या पण मला मिळत नाहीये. म्हटलं सर सॅलरी साधारण तुमची किती आहे? तर तो म्हटलं सर सॅलरी माझी आणि बायकोची मिळून जवळजवळ 4.25 ते 4.5 लाख रुपये जाते. म्हणजे एवढी सॅलरी आणि 5 लाख रुपये लोन मिळत नाहीये. कस्टमरला आपण ऑफिसमध्ये बोलवलं आणि नंतर आपण त्याचे सगळे न्यूज बघितले तर तो साधारण 3.5 लाख रुपयेचा EMI भरत होता महिन्याला. साधारण 2,10,00,000 रुपये लोन वरती. मग आपण काय केलं, त्याची सगळी लोन रिस्ट्रक्चर केली, एकाच बँकेत ट्रान्सफर करून दिली. ते 2,10,00,000 रुपये तर त्याला लोन मिळालंच एका बँकेत ट्रान्सफर केल्यामुळं. प्लस ऍडिशनल 5 लाख रुपयाची जी रिक्वायरमेंट होती ना तीही फुलफिल केली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली असेल तर एवढं सगळं करून महिन्याला त्याचा 1,00,000 रुपयांनी EMI वाचला. तुम्हाला जर अशा कुठल्या गोष्टी तुमच्या किंवा तुमच्या कोणाच्या माहितीच्या बाबतीत होत असतील तर नक्कीच लोन रिस्ट्रक्चर करण्याची वेळ आलेली आहे. अशा लोन रिस्ट्रक्चरिंगसाठी नक्कीच मला कनेक्ट करा. महेश नामदार, आपला लोन ग्रुप, विनिल कन्सल्टंट्स. धन्यवाद.